नागपुर में एलएसडी ड्रग्स का खतरा बढ़ता जा रहा है। कॉलेज छात्र तस्करों के निशाने पर है। छात्रों को झूठी और भ्रामक जानकारी देकर ड्रग्स की लत लगाने की कोशिश की जा रही है। दावा किया जा रहा है कि एलएसडी लेने से पढ़ाई में फोकस बढ़ता है, नींद नहीं आती और सब याद रहता है, लेकिन मनोचिकित्सक ने इन दावों को पूरी तरह गलत बताया है। विशेषज्ञों के मुताबिक एलएसडी का सेवन मानसिक संतुलन बिगाड़ सकता है और दिमाग को स्थायी नुकसान भी पहुंचा सकता है। मामले को गंभीरता से लेते हुए नागपुर पुलिस अलर्ट मोड पर है। एक केसमध्ये आम्ही आमची जे माहितीच्या आधारावर आम्ही एक रेड केली होती। त्या रेडमध्ये आम्हाला एक LSD म्हणून जे नवीन प्रकारची ड्रग आहे ती सापडली आणि त्याच्यात 2 युवा मुले त्याचे सापडले होते आणि ते कंझ्युम करण्याची एक वेगळी त्यांची पद्धत आहे। स्टिकरची फॉर्ममध्ये येतात आणि तो स्टिकर आपण तोंडात ठेवतो आणि तर त्याचे जे आहे स्लोली त्याचे जे ड्रग आहे त्याचा इम्पॅक्ट होतो किंवा ते आपल्या शरीरामध्ये जातात आणि ती जी आहे ते ड्रग्सचा इम्पॅक्ट जो आहे वेगळे प्रकारच्या होतात आणि थोडी वेळासाठी जास्त वेळासाठी राहतो। मग ही जी आहे ड्रग याचे जे बॅकवर्ड लिंकेज आहे ते आपण ही करतो आणि हे मुलांपर्यंत कसे पोहोचली हेही आम्हाला जे आरोपी आहे ते सापडलेले आहे आणि याची पुढची जी आमची कारवाई सध्या चालू आहे। आणि हे जे आहे आम्ही पाहिलं की स्पेशली जे युवा मंडळी आहे मुले किंवा मुली हे दोघांमध्ये हे आम्हाला दिसतंय त्याचा वापर। जी तर हे जे आहे ना आम्ही पाहिलं की काही मुलांना असं वाटतंय की हे जर घेतली तर काही तासासाठी आम्ही याच्या एकदम अवेक राहतो, म्हणजे नीट झोप येत नाही, तसेच त्याचे आपलं कन्सन्ट्रेशन वाढतात असा ह्या ड्रग्सचे मागे सांगण्यात आलेलं आहे। आणि ही जी कन्सन्ट्रेशन आहे तर ते एक आम्ही ज्यावेळेस सायकेट्रिस्ट आहे त्यांच्याशी बोललो तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे आहे ते स्टिम्युलेट करतात आपले मेंदूला आणि मग त्याच्या हे जे आहे ते ॲक्च्युली आम्ही मेडिकल पर्पजसाठी करतो, परंतु ह्याचा हार्मफुल इम्पॅक्ट आपले शरीरावर किंवा मेंदूवर होतो। तर त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की त्याचा वापर झाला नाही पाहिजे किंवा युवा मंडळींनी त्याचा वापर केला नाही पाहिजे, कारण त्याच्या ब्रेन परमनंटली याच्यामुळे डॅमेज होतो किंवा त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो। याच्याबद्दल कारण मी टेक्निकली एक्सपर्ट नाही या फील्डवर जास्त बोलणे, परंतु जे आम्हाला यांनी सांगितलं मुलांनी त्याचं असं म्हणणं आहे की साहेब आम्हाला हे होतं की आम्ही जास्त फोकस कन्सन्ट्रेशननी जास्त ते करू शकू याच्यामुळे, आणि काही वेळेस जे आमचा फोकस होत नाही तर हे घेतलं तर फोकस होतो, ही चुकीची धारणा त्यांनी आम्हाला हे सांगितलेली आहे, म्हणून ते घेत असतील असं आम्हाला वाटतं। नाही सध्या तो नाही, कारण हे एक सेपरेट केस आमच्या समोर आलेलं आहे, परंतु असू शकतं आहे म्हणून आम्ही सगळ्यांना जे कॉलेजेस वगैरे आहे किंवा शाळा वगैरे आहे त्यांना सगळ्यांना आपल्या मार्फतीने किंवा इथं ज्यावेळेस आम्ही व्हिजिट करतो त्यांना सांगतो की ही जी ड्रग्स आहे याच्यावर लक्ष ठेवा तुम्ही आणि मुलांचे बिहेवियरमध्ये काय फरक दिसतोय का ते तुम्ही बघा आणि त्याच्याबद्दल आम्हाला सांगा की मुले जे आहे जास्त उशिरापर्यंत किंवा एक त्यांचे वेगळा पद्धतीने ते वागणूक झालेले तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगा।